सर पुढे भविष्यात. सर माझा एक प्रश्न असा आहे की कॉलेजच्या वातावरणात म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग झाले, हो सर. इंजिनिअरिंगचं वातावरण कसं असते मुलांचं हे तुम्हाला हो, पण सर. माहिती आहे. थोडंसं त्या काळात आपण एन्जॉयमेंटच्या मोमेंटमध्ये असतो सर, पण तुम्ही स्वतःला कसं फोकस केलं स्वतःसाठी की नाही बाबा ह्यातून पास होऊन आपल्याला पुढं काहीतरी वेगळं फ्युचर बघायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला कसं वाचवलं? सर कॉलेज जीवनात असताना आम्ही असं नॉर्मली स्टुडंट होतो, काय लय हुशार वगैरे काय नव्हतं. कॉलेज कंटिन्यू करायचो, हा. लेक्चर कधी कधी नाही आवडलं तर बाहेर बसायचो, म्हणजे तीच रेग्युलर चालूच होतो कॉलेज. परंतु विषय असा होता की घरचं काय तर परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला वेगळा पर्याय काय तर दुसऱ्यांपेक्षा निवडला पाहिजे असं मला वाटलं. आणि त्यामुळे मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला. कारण ते मला सारखं आठवायला लागलं की वडील घरी आजार असायचे, आई दुसऱ्या शेतात रानात जाते कामाला वगैरे, ते मला सारखं डोक्याविषयी चालू असायचं. त्यामुळे कॉलेज नंतर मी जॉब करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु म्हटलं की तिथून आपलं जे